नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आजच्या कलियुगात काय होईल ते सांगता येत नाही। रोजच नवीन नवीन क्राईम घटना किंवा खूप गुन्हे वाढत चाललेले आणि ह्या गुन्ह्याला कमी करण्यासाठी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सगळ्या तैनात असून सुद्धा ह्याची विकृत प्रवृत्तीची लोक आहेत, म्हणजे राक्षसाच्या वृत्तीची जे लोक आहेत ती अजिबात कशाचाही विचार न करता पुढे काय घडेल किंवा आपण केलेल्या कर्माचं आपल्याला स्वतःला जर फळ भेटेलच वाईट, पण त्याचा पूर्ण परिवाराला जीव घालवावा लागेल हे अजिबात विचार करत नाहीत। क्षुल्लक शारीरिक सुखासाठी किंवा छोट्याशा गोष्टीसाठी मोठं पूर्ण परिवाराचा कसा ह्या घटनेत जीव जातो। एकाच्या दोघाच्या चुकीसाठी ह्याची शिक्षा भोगावी लागते। ज्याचा गुन्हा नाही त्याला सुद्धा व्हिडिओ खूप हादरवणार आहे किंवा म्हणता येईल की विचार करायला लावणाऱ्यासारखा व्हिडिओ आहे। आजच्या जगाला किंवा आता सध्याच्या घडीला शारीरिक संबंध किंवा लफडी हे फक्त ना शारीरिक सुखाच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, पण त्याचा आणि नियतीचा कुठे ना कुठे संबंध आहे। कारण की विवाह केल्यानंतर शारीरिक संबंध करणे किंवा एकमेकावर प्रेम करणे ते आपल्या समाजात किंवा देवाला मान्य आहे, पण विवाहबाह्य शारीरिक संबंध हे कुणाला जगाला बी मान्य नसतं, समाजाला मान्य नसतं आणि देवालाही मान्य नसतं। त्यातूनच एक नवीन गुन्हा घडतो, कोणतरी मरतं, कोणतरी जेलमध्ये जातं। तशीच एक घटना घडलेली आहे कानपूर या ठिकाणी। खूप मोठं शहर आहे कानपूर। प्रिया आणि सुमित नावाचं दाम्पत्य राहत होतं। नवरा बायको सुखी चालला होता संसार, एकमेकावर जीव ओवाळून टाकत होती। सुमित अतिशय दिसायला देखना, तशीच प्रिया ही अतिशय दिसायला देखणी। सगळं चांगलं असताना सुमित ऑफिसला जायचा, प्रिया बी खूप शिकलेली होती पण घर सांभाळत होती, गृहिणी बनली होती। प्रियाच्या ध्यानामनात पण नसल की आपल्या आयुष्यात असा एक दिवस येईल की आपल्या डोळ्याने आपला नवरा काय करतोय तिला बघावं लागेल। तिला ऑफिसला चाललोय म्हणायचा, ऑफिसला जायचा आणि ऑफिसची सुट्टी झाल्यानंतर म्हणायचं ऑफिसचं काम आहे मी ओव्हर टाईम करतोय, आणि तो सासरवाडीला जायचा। त्याने सुरुवात सासरवाडीला जायला जेव्हा तो प्रियाला बघायला गेलता तेव्हाच त्याला त्या प्रियापेक्षा तिची आई आवडली होती, पण नात्याने सासू आणि आपल्या समाजात असं चालत नाही म्हणून त्याने काय केलं, त्या मनातल्या भावना दडपून ठेवल्या आणि त्या प्रियाशी लग्न केलं। पण त्याला आतून कुठे ना कुठे तिची सासू खूप आवडायची, देखणी होती। मग तो ओव्हर टाईमच्या नावाखाली तो सासरवाडीला जायचा आणि सासूला म्हणायचा प्रियाने हे खायला दिले, जे प्रिया देत नव्हती घरनं तो स्वीट होममधनं घेऊन खायला जायचा आणि प्रियाचं नाव सांगायचा आणि जायचं। त्याने जास्त जाणं तिथं सुरू केलं। तिची आई तिला सांगायची की जावई आलं होतं म्हणून। नंतर पुन्हा हळूहळू दिवस वाढत गेलं आणि त्याचं जाणं जास्त वाढल्यानंतर तिथं काय झालं देवालाच माहिती, सासूचं आणि त्या जावयाचं लफडं सुरू झालं आणि ह्यात प्रियाला काहीही माहिती नव्हतं। नंतर तिला कळलं की हा सारखाच माझ्या माहेरी जातोय, कुठून ना कुठून कळतंच। मग तिने एक दिवशी त्याला विचारलं की तुम्ही सारखं माझ्या माहेरी का जाताय? तर म्हणला नाही, कधीतरी जातोय म्हणला। नाही म्हणजे तुम्ही सारखंच जाताय। तिने कॉल डिटेल चेक केलं तर तिच्या आईचा नंबर होता, नाव सेव्ह केलं नव्हतं, आईचा नंबर होता। त्यावर सारखं त्याचं बोलणं तास तिला रेकॉर्डिंग दिसलं। हिच्या मनात डाऊट काहीतरी प्रियाच्या आला। मग एक दिवशी तिनं 2-4 दिवस डिप्रेशनमध्येच गेली, तिला काहीच कळलं ना काय चाललंय ह्याचं म्हणून। मग एक दिवशी म्हणला 5-6 दिवसानंतर मला ओव्हर टाईम आहे, मी आज येणार नाही ऑफिसमधून। बरोबर म्हणली प्रिया। सुमित म्हणला तिला येणार नाही म्हणल्यावर तिनं काय केलं, सुटायची टायमिंग असतं ना त्यानंतर एका तासाने ती तिच्या आईच्या घरी रिक्षा करून गेली। शहर जवळच होतं। जवळ गेली तर तिनं तिच्या नवऱ्याला आणि तिच्या आईला अशा अवस्थेत बघितलं की ती कल्पना बी करू शकत नव्हती। तिचं वडील वारलं होतं। मग तिथं भांडणं तिघांची सुरू झाली। तर ती प्रियाचा नवरा सुमित आणि तिची आई म्हणायची आम्ही दोघं एकमेकाशी
प्रेम करतो ना आम्ही एकमेकासोबत लग्न करणार आहे. हे बघून प्रियाच्या पायाखालची जमीन हादरली, सरकली म्हणा. ती म्हणली हे मान्य नाही. तिनं खूप बडबड केली आणि ती म्हणली मी पोलिसात जाणार आणि तुमच्या दोघांनी विरुद्ध कंप्लेंट देणार, माझ्यावर फसवणूक केली माझी. आईला बी खूप बोलली, पण ती दोघं तीच ऐकून घेत नव्हती. नंतर ती घरी गेली आणि त्या दिवशीच त्या दोघांनी प्लॅन बनवला, सासूने आणि जावायने, सुमितने त्याच्या सासूनं म्हणजे प्रियाच्या आईने, की प्रियाचाच काटा काढायचा. प्रियाच आडवी येते त्यांच्या प्रेमात. आणि दुसऱ्याच दिवशी सासू घरी आली रिक्षा करून, सुमित होता, दोघांनी प्लॅन बनवला आणि त्या प्रियाच्या पोटात 7 वार केलं आणि ती जाग्यावर तडफडून खाली पडून जीव गेल्यानंतर मोबाईल तिचा बी घेऊन गेली आणि दोघं फरारी झाली दुसऱ्या शहरात. फरारी झाल्यानंतर शेजाऱ्यांनी बघितलं, ती रक्ताच्या थरोळ्यात पडली. पोलिस आली, बॉडी नेली, पोस्टमॉर्टम केलं तर सरळ खून दिसत होता, पण त्यांना पुरावा नव्हता. मोबाईल तिचा हरवला होता. नंतर CCTV कॅमेरा बघितलं एरियातलं किंवा तिच्या शेजारचा CCTV चालू होता शेजारच्या घरचा, तर त्यात ती दोघं आधी सासू रिक्षाने आलेली दिसली, पुन्हा सुमित आलेला दिसला. पोलिसांचा डाऊट सुमितवरच होता, पळून गेलाय, फरारी झालाय म्हणल्यावर. कसं ना कसं मोबाईलच्या लोकेशनवर त्यांना ट्रेस केलं आणि मुंबईच्या काय एरियातून त्यांना दोघांना, सासूला आणि जावयाला उचलच तो 8 दिवस ती एका फ्लॅटमध्ये राहत होती. उचलल्यानंतर पोलिसांचा मार तर तुम्हाला माहितीच आहे. मार दिल्यानंतर कबूल झाली की हो आम्हीच तिला मारलं, ती आमच्या रस्त्यात आमच्या दोघांच्या प्रेमाच्या मध्ये प्रिया येत होती, आम्हा दोघांना लग्न करायचं होतं. दोघं गेली जेलमध्ये. आता जन्मठेप होईल का फाशी होईल ती पुढं न्यायालय त्यांना शिक्षा देणारच आहे. पण नियतीने दखल घेतली आणि ह्या दोघांचा अनैतिक संबंध सुरू होतं. तिथे प्रियाला नियतीनं दाखवून दिलं, पण त्या काही दोष नसणाऱ्या प्रियाचा जीव गेला. अशाच पद्धतीने खूप आपल्या समाजात वेगवेगळ्या नात्यातनी, वेगवेगळ्या धर्मातनी शारीरिक संबंध चालू आहेत आणि ह्याची मंजुरी देवाला बी नसते आणि आपल्या समाजाला नसते. तरी पण सरकारने आणि कायद्याने लिव्हिंग रिलेशनशिप ह्याला मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामुळं माणूस कसंही वागतंय, काहीही करतंय आणि त्याचे परिणाम शेवटी त्यांना भोगावंच लागतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.